लॉजिस्टिक रिग्रेशन. ओके, सो आपण मशीन लर्निंगमध्ये अल्गोरिदम पाहिले होते. लाईक जस्ट बिफोर दॅट मशीन लर्निंगमध्ये बेसिकली 3 टाईप्स होते मशीन लर्निंगमध्ये: सुपरवाइज, अनसुपरवाइज आणि रिइन्फोर्समेंट. त्यानंतर जे काही सुपरवाइज होतं त्यामध्ये अल्गोरिदम होते सच ॲज लिनियर रिग्रेशन, बरोबर. त्यानंतर लॉजिस्टिक Yes. रिग्रेशन, अशा टाईपचे भरपूर अल्गोरिदम पाहिले होते. आपण लिनियर रिग्रेशन ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. ओके, सो नाव वी आर डिस्कसिंग अबाउट द लॉजिस्टिक रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन हा रिग्रेशन टाईप ऑफ प्रॉब्लेम आहे. ओके, बट लॉजिस्टिक रिग्रेशन इज नो क्लासिफिकेशन टाईप ऑफ प्रॉब्लेम. ओके, आता रिग्रेशन आणि क्लासिफिकेशनमध्ये फरक आहे. ओके, सो रिग्रेशनमध्ये जो काही तुमचा टार्गेट कॉलम असेल त्यामध्ये तुमचा कंटिन्युअस डेटा असतो. ओके, बेस्ट एक्झाम्पल लाईक कार प्राईस प्रिडिक्शन, हाऊस प्राईस प्रिडिक्शन किंवा मेडिकल इन्शुरन्स प्राईस प्रिडिक्शन, अशा टाईपचे जे काय प्रिडिक्शन आहेत ज्यामध्ये तुमचा जो काय टार्गेट व्हॅरिएबल असेल म्हणजे वाय, इट्स ऑलवेज कंटिन्युअस डेटा और इन अ न्यूमेरिकल फॉर्मॅट. ओके, when I say it's classification type of problem, in such a scenario the target column is categorical data. It contains the categorical data. Okay, हा numerical data नसेल, हा categorical data असेल. There should be no continuous data. It should be only categorical data. Categorical data such as yes, no, approve, decline, pass and fail, approve, rejected or approve, decline. Such types of scenario are comes under the categorical category or categorical data. Okay, so basically main difference हा असेल लॉजिस्टिक रिग्रेशन आणि लिनियर रिग्रेशन. लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये इट कंटेन्स द डिस्क्रीट और द कॅटेगरिकल व्हॅल्यूज, ओके, इन अ टार्गेट कॉलम. when I say it's linear regression, it contains the continuous values in a target column. Okay, logistic regression, it is a classification type of algorithm, but linear regression, it is a regression type of algorithm. Okay, लॉजिस्टिकमध्ये जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर इरिस डेटा असेल, ओके, किंवा टायटॅनिक डेटा सेट असेल, कोण जिवंत आहे कोण गेलं, ओके, 01. ओके, तुम्हाला पाहिलं असेल तो टायटॅनिक डेटा सेट, आठवते? Yes. ज्यामध्ये कोणते पॅसेंजर जिवंत राहिले आणि कोणते गेले हे काढायचं होतं, 0110. ओके, किंवा डायबिटीज डेटा सेट, ओके, ज्यामध्ये वेदर त्या पेशंटला डायबिटीज आहे की नाही. ओके, सच टाइप ऑफ सिनारियो कम्स अंडर द क्लासिफिकेशन टाइप ऑफ प्रॉब्लम. ओके, ट्रू फॉल्स, yes, no or high, medium, low. Okay, those are the categorical things which falls under the logistic regression. So definition for logistic regression. Okay, so basically definition आहे ही वरती जी दिसते ती तुम्हाला. It is supervised machine learning classification algorithm which is used to predict the probabilities of the target variable. Okay, हा supervised machine learning च्या अंडर येतोय. ओके, म्हणजे टार्गेट कॉलम यामध्ये असेल. ओके, हा क्लासिफिकेशन टाईप अल्गोरिदम आहे, म्हणजे यामध्ये कॅटेगरिकल डेटा असेल आउटपुटमध्ये. ओके, आणि याचा यूज कशासाठी केला जातो, विच इज यूज टू प्रेडिक्ट द प्रोबॅबिलिटी ऑफ टार्गेट व्हॅरिएबल. ओके, जो काही टार्गेट व्हॅरिएबल तुमचा आहे त्याची प्रोबॅबिलिटी प्रेडिक्ट करण्यासाठी आपण या अल्गोरिदमचा यूज करतो. ओके, सो टार्गेट व्हॅरिएबल इज नथिंग बट द कॅटेगरिकल और डिस्ट्रिक्ट डेटा इन लॉजिस्टिक रिग्रेशन. एक्झाम्पल्स विल लाईक सच इन सच अ सिनारियो लाईक yes, no, true, false, 01 or positive, negative, approve, decline. Those discrete or the categorical data when it comes to the target variable part. So it is also called as the probabilistic. Okay, spelling mistake, it's called as a probabilistic. ओके, ब्लिस्टिक, एक मिनिट, ठीक आहे, पहिले स्पेलिंग बघून घ्या. जेसेलचं प्रोबॅबिलिस्टिक. ओके, फाईन. सो इट्स ऑल्सो कॉल इज एक मिनिट, यामध्ये काही करेक्शन आहे वाटतं. प्रोबॅबली आहे का स्पेल बरोबर का काय करेक्शन आहे? आय प्रोबॅबिलिस्टिक ना? हां, प्रोबॅबिलिस्टिक. ओके, असू द्या, जे आहे ते तुम्ही समजून घ्या. आम्ही करून घेतो. हां, ठीक आहे, कारण मी इंग्लिशचा क्लास घेत नाही, डेटा सायन्स शिकत, सो इट विल बी इकडे तिकडे होत राहते. प्रोबॅबिलिस्टिक, हे प्रोबॅबिलिस्टिक आहे, समजून घ्या. ओके, सो इट्स प्रोबॅबिलिस्टिक algorithm. It is also called as probabilistic machine learning algorithm. Note, logistic regression, it is binary classification algorithm. Logistic regression, it is a binary classification type of algorithm. Okay, so यामध्ये पहा, probabilistic is the reason because it gives the probability of your target variable. Okay, इथे स्पेस ठेवतोय, you can write there. Okay, note that लॉजिस्टिक रिग्रेशन इज बायनरी क्लासिफिकेशन अल्गोरिदम. बायनरी म्हणजे 2 असतील त्यामध्ये टार्गेट कॉलममध्ये कॅटेगरी, yes, no, true, false, 01, approve, decline और positive, negative. ओके, सो टाइप्स ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन अल्गोरिदम. ओके,
सो त्यामध्ये फर्स्ट आहे बायनरी क्लासिफिकेशन, ज्यामध्ये ना टार्गेट कॉलममध्ये दोनच कॅटेगरी असतील. ओके, आय कॅन से दॅट 2 व्हॅल्यूज प्रेझेंट इन द टार्गेट कॉलम. ओके, or independent variable such as yes, no, true, false, 0, 1, positive, negative and approve, decline. Okay, the second type is multi-class classification. Okay, मल्टी-क्लास क्लासिफिकेशन म्हणजे टार्गेट कॉलममध्ये तुमच्याकडे 2 पेक्षा जास्त कॅटेगरीज असतील लाईक हाय, मीडियम, लो. देन इफ यू चेक विथ द डेटा सेट ऑफ इरिस डेटा सेट, फुलाच्या स्पीसीज होते, आठवते इरिस? येस येस. ब्ल्यू कलरचं फुल मी दाखवलं होतं. ओके, सो इरिस डेटा सेट आहे. सो त्यामध्ये टार्गेट कॉलममध्ये तुमच्याकडे 3 कॅटेगरी होत्या, 3 टाईपचे फुलं होते, इरिस सेटोसा, इरिस व्हर्सिक्युलर आणि इरिस व्हर्जिनिका. ओके, सो इट्स ऑल्सो कम अंडर द क्लासिफिकेशन टाईप ऑफ प्रॉब्लम. त्याच्या काही प्रॉपर्टीजवरती किंवा कॅरेक्टरिस्टिक्सचा ॲनालिसिस करून जो काय तुमचा हे असेल टार्गेट कॉलम किंवा जे काही फुलाची स्पीसीज असेल ती कोणती असेल, आयदर इट विल बी इरिस सेटोसा, इरिस व्हर्सिक्युलर और इरिस व्हर्जिनिका. ओके, सो इट्स ऑल्सो पार्ट ऑफ मल्टी क्लास क्लासिफिकेशन. त्यामध्ये मल्टी क्लास क्लासिफिकेशनमध्ये 2 आणखी टाईप्स आहेत. ओके, फर्स्ट वन इज मल्टी नॉमिनल क्लासिफिकेशन, मीन्स इट्स comes under the nominal data. It means that no order in that data. Such cases like Pune, Nagpur, Mumbai. Okay. Another thing is class 1, class 2, class 3. Okay. If you check class 1, class 2 आणि class 3 याला ना नेचरल मिनिंग काहीच नाही, हा नॉर्मलच आहे. until and unless you give meaning to this. class 1, class 2 आणि class 3. Okay. natural order काही नाही. Okay. until and unless we give a meaning to the same. Okay, another thing which is पुणे, नागपूर आणि मुंबई यामध्ये पण डेटामध्ये काही स्पेसिफिक ऑर्डर नाही. आता कोणतरी म्हणेल की मुंबई मोठी आहे, नागपूर मोठी आहे, पुणे मोठं आहे. ओके, नथिंग लाईक दॅट. ओके, तुम्ही पॉप्युलेशनच्या आणि डेव्हलपमेंटच्या बेसिसवरती जज करतात. क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 तुम्ही ॲम्युनिटीच्या बेसिसवरती जज करतात. बट नेचरल जर प्रॉपर्टी पाहत असाल किंवा नेचरली ॲज नॉर्मल सिनारिओ घेत असाल तर त्यामध्ये बिलकुल काहीच ना फरक नाही. Third example, again giving a nominal data, 3 टाईपचे कलर्स यू कॅन टेक रेड, ब्ल्यू, येल्लो. ओके, आता यामध्ये तुम्ही चेक कराल की कोणता डार्क आहे, कोणता लाईट आहे, कोणामध्ये असं म्हणतात ना मेनच 3 कलर आहेत RYB, राईट. सो बाकी कलरमध्ये एकमेकांना मिक्स केले की बाकीचे कलर फॉर्म होतात. तुम्ही आता त्याच्या इंटेन्सिटीवरती जात असाल तर ती वेगळी गोष्ट आहे. बट इन सच अ सिनारिओ देर इज नो नेचरल ऑर्डर, दो दिस इज नॉमिनल डेटा. सेकंड, ऑर्डिनल डेटा और ऑर्डिनल क्लासिफिकेशन. ओके, आता पहा ऑर्डिनल डेटामध्ये यामध्ये नेचरली ऑर्डर एक्झिस्ट करते. ओके, सो हाय, मीडियम, लो, हाय रिस्क, मिडियम रिस्क किंवा लो रिस्क असेल. मूवीज रेटिंगमध्ये सपोज एखाद्या मूवीची रेटिंग असेल, इफ यू चेक IMDb रेटिंग, प्रत्येक एखादी मूवी जर सर्च करत असाल गुगलवरती तर IMDb रेटिंग येते, चेक करा. हॅव यू चेक? कधी चेक केलं IMDb रेटिंग? प्रत्येक मूवीला IMDb रेटिंग असते. तर इफ यू चेक विथ हॉटस्टार असेल किंवा नेटफ्लिक्स असेल किंवा सिम्पल गुगल सर्च मारा त्या मूवीचं सॉरी, तर तुम्हाला IMDb रेटिंग तिथं मिळून जाईल. ओके, सो इट्स नॉर्मल, आउट ऑफ 10 रेटिंग ते प्रोव्हाइड करतात. ओके, सो मूवीज रेटिंग लाईक इट विल 1, 2, 3 अप टू 10 वॉट एव्हर इट विल बी. फाईन, या पॉईंटवरती येतो. ठीक आहे, या तर केसमध्ये क्लिअर आहे की तुम्ही ना 2च कॅटेगरी आहेत बायनरी क्लासिफिकेशनमध्ये, 0, 1 असतील किंवा वॉट एव्हर इट विल बी. सो यासोबत डील करणं इझी आहे. पण जिथं मल्टी क्लास क्लासिफिकेशन आहेत, जिथे 3 कॅटेगरी आहेत, त्या केसमध्ये कसं डील करायचं या प्रॉब्लेमसोबत, तर यू कॅन गो विथ द 1 वर्सेस रेस्ट अप्रोच. ओके, एक्सप्लेन करून सांगतो. 1 वर्सेस रेस्ट. इथं सपोज 2 माझ्याकडे कॅटेगरी आहेत, एस आणि नो. मी याला एक कॅटेगरी कन्सिडर करतो, याला दुसरी कॅटेगरी कन्सिडर करतो. 1 वर्सेस रेस्टमध्ये फॉर एक्झाम्पल मी हाय घेत असेल, या केसमध्ये हाय तुमची एक कॅटेगरी असेल आणि बाकीच्या 2 आहेत ते तुमच्या नंतर वेगळ्या कॅटेगरी असतील. सेकंड, मीडियम तुमची एक कॅटेगरी असेल, हाय आणि लो तुमची सेकंड कॅटेगरी असेल, लो तुमची थर्ड कॅटेगरी असेल, बाकी या वेगळ्या कॅटेगरी असतील. गॉट इट? 1 वर्सेस रेस्ट, एक आणि बाकीचे सगळे बाजूला. गॉट इट? याला OVR पण म्हणतात, 1 वर्सेस रेस्ट अप्रोच. इंटरव्ह्यूवर विचारेल मल्टी क्लास क्लासिफिकेशन सोबत कसं डील करायचं. सो दॅट इज अ इम्पॉर्टंट पॅरामीटर. सो कीप अ नोट ऑफ इट. क्लिअर झाले हे 2 पॉईंट्स थेरॉटिकल? येस सर. आता इकडे या, जे तुम्ही ना लिनियर रिग्रेशनमध्ये किंवा सिम्पल मशीन लर्निंगमध्ये पाहिलं होतं, हा तुमचा Y, हा तुमचा X. ओके, ही तुमची बेस फिट लाईन,
which passes through the maximum data points. That's why we call it as the best fit line. Okay, then आपण y चा फॉर्म्युला शिकला होता. Y is nothing but straight line equation, right? Yes. आठवते y is equals to mx plus c. MX plus C. Right. M stands for M म्हणजे M is a slope. okay, M stands for the slope. X dot stands for Independent variable. okay, and Y is Dependent variable. C is nothing but Intersection. what? Construction. सर इंटरसेप्शन म्हणलं. C is nothing intersection. असं कसं रे? हे का तुम्ही कुठं आहात? U म्हणत नाही, युनियन इंटरसेक्शन आपण ते शिकत नाहीत. C डोंट से C फॉर. ओके, टॉपिक मध्ये या. M is slope. X is independent मी C variable. विचारतोय, C डोंट बी हा. C. डायरेक्ट C वरती या. मी C विचारतोय, बाकी काही सांगू नका, फक्त C वरती या. हा, हे सगळं Intercept. clear झालं. Y MX हे फक्त C बाकी आहे. Intercept. कोणताच इंटरसेप्ट पण प्रियंका Y तुम्ही intercept. इंटरसेक्ट म्हणत होता का इंटरसेप्ट म्हणत होतास? ते इंटरसेप्ट म्हणत होतं. वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट म्हणलं होता. नाही, तुम्ही फक्त इंटरसेप्ट म्हणतात. वाय एक्स म्हटलं इंटरसेक्शन इंटरसेप्टच म्हणलं होतं सर. इंटरसेक्शन की इंटरसेक्ट? शांतच. ओके, ठीक आहे, इंटरसेक्ट. ठीक आहे. तुमचे प्रोनाउन्सिएशन क्लिअर ठेवा, जे बोलतात ते. ठीक आहे. सी इज नथिंग बट वाय इंटरसेप्ट. CEPT, not intersect, not SECT. Okay, so it is intercept, not intersect. नोट घ्या, तुम्हाला माहिती नसेल. ओके, काही लोक ना तुमचे प्रोनाउन्सिएशन क्लिअर येण्यासाठी ना पेन्सिल थेरपी यूज करतात, माहिती आहे? नाही. ओके, काय केलं जाते, Sir. जीभ आहे ना, जीभ ह्याच्या तिथं ना पेन्सिल पकडली जाते. ओके, आणि दे आर ट्राईंग टू प्रोनाऊन्स द वर्ड. याची प्रॅक्टिस केल्यानं काय होतं माहिती आहे, तुमचे प्रोनाऊन्सिएशन ना क्लिअर होत होतं. ओके, अशा टाईपच्या गोष्टी कोण करतात, तर जे ॲक्टर लोक आहेत ना ते करतात. द रिझन आय नो की वन ऑफ माय फ्लॅटमेट इज नो हिज आर सो स्ट्रगलिंग ॲक्टर. ओके, सो दॅट्स हाऊ आय नो की त्यांना ना थिएटरमध्ये किंवा ड्रामामध्ये अशा प्रकारच्या ट्रेनिंग किंवा अशा प्रकारचे काम देतात. ओके, सो तुमचे प्रोनाऊन्सिएशन क्लिअर किंवा जे काय व्होकल्स असतील ना ते क्लिअर येण्यासाठी ना, प्रत्येक वर्ड्सचं प्रोनाऊन्सिएशन क्लिअर येण्यासाठी दे नो डू गिव्ह सच अ टाईप ऑफ ट्रेनिंग. पेन्सिल जीभमध्ये पकडतात आणि दे आर नो ट्राईंग टू प्रोनाऊन्सिंग द वर्ड्स. तुम्ही चेक करा, इट्स नो रिअल फॅक्ट. आणि प्रोनाऊन्सिएशन हेल्प पण करतात सुधारण्यासाठी. असं त्यात एक काय केस ना सेप्टवरनं आणि सेक्टवरनं निघालं. ओके, सो सी स्टँड्स फॉर हिअर वाय इंटरसेप्ट. सो हे तुमचं स्ट्रेट लाईन इक्वेशन आहे, जे की ना तुम्ही लिनियर इक्वेशनमध्ये पाहिलं. ओके, आफ्टर दॅट हे क्वेश्चन ऑलरेडी लिहिला इथं, म्हणून मी क्लीन करतो. ओके, त्यानंतर तुम्ही ग्रॅडियंट डिसेंटची काही पण कन्सेप्ट आहे ते लिनियर इक्वेशनमध्ये, राईट? येस. ओके, सो मला सांगा अल्फाची व्हॅल्यू आपण काय घेतली होती? लर्निंग रेट. 0.01. ओके, विच इज स्टँडर्ड व्हॅल्यू. व्हॉट हॅपन इफ अल्फा व्हॅल्यूज हायर? क्लिअर आन्सर द्या, अशा अर्धे आन्सर उडत नको, परफेक्ट आन्सर पाहिजे. अल्फाची व्हॅल्यू जर हायर असेल तर काय होईल? तर फ्लक्च्युएट होईल ते. कोण? MSCB बोर्ड की इलेक्ट्रिसिटी करंट? सॉरी सर. अल्फा व्हॅल्यू हायर असल्यानंतर काय होते? ओव्हरशूटिंग. पूर्ण शब्दात आन्सर द्या, असे अर्धे नको. हां, हे असं होत नाही एकदम विचित्र. ओके, बट फक्त आयडिया तुम्हाला कळाली असेल की का होते. त्यावेळेस ओव्हरशूटिंगची कन्सेप्ट म्हणजे येते आणि जो पण ग्लोबल मिनिमा लोकल मिनिमा आहे त्याला
हा ग्लोबल मिनिमालाच लोकल मिनिमा मानला जातो. ओके, कुणाला आणखी एक्सप्लेन करायचं काय? आहे कोणी? वेन यू गिव्ह नसेल कोणी, आय थिंक, कारण शांत बसेल म्हणजे नाही कोणी. वेन यू प्रोव्हाइड द अल्फा व्हॅल्यूज हायर, टाइम रिक्वायर्ड टू ग्लोबल मिनिमा विच इज हां लेस. बरोबर, लेसर. ओके, बट वेन यू नो जस्ट तुम्ही रॅन्डमली काहीतरी डेटा पॉईंट घेतात आणि अल्फा व्हॅल्यू हायर आहे, इन द सर्च ऑफ ग्लोबल मिनिमा इट विल सर्च हिअर अँड दिअर, इट विल क्रिएट अ एक्झॅक्ट पाथ. ओके, ड्यू टू द हाय लर्निंग रेट इट विल कन्सिडर बाय मिस्टेकली लोकल मिनिमा टू अ ग्लोबल मिनिमा. लोकल मिनिमाच त्यांना ग्लोबल मिनिमा पकडते. ओव्हरशूटिंगचा प्रॉब्लेम ऑकर्स होते. टाईम कॉम्प्लेक्सिटी कमी जरी असेल तरी त्यांना देर आर व्हेरी लो चान्सेस टू गेट एक्झॅक्ट ग्लोबल मिनिमा व्हॅल्यू. ओके, सो लोकल मिनिमालाच ते ग्लोबल मिनिमा पकडते आणि ओव्हरशूटिंगचा प्रॉब्लेम ऑकर होतो. ज्यावेळेस अल्फाची व्हॅल्यू मिनिमम असेल तर त्या केसमध्ये काय होते? अल्फा व्हॅल्यू इज मिनिमम, लर्निंग रेट मिनिमम असेल. बाकी मेंबर्स आहेत ना? पुष्कर, हां आहे ना पुष्कर? नाही आहे सर आज. ठीक आहे, उद्या पाहू. नाही. बाकी मेघा, प्रियंका, तुम्ही मला फसवतात की स्वतःला फसवतात? एक वेळेस कन्फर्म करा. सांगू का सर? टाइम रिक्वायर म्हणजे आपल्याला ग्लोबल मिनिमा शोधण्यासाठी टाइम हा जास्त लागतो आणि त्यावेळेस चान्सेस असतात की आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू भेटेल ग्लोबल मिनिमाची. जास्त चान्सेस असतात. When we provide the lower value of alpha or learning rate, in this case there are high chances or good chances to get the exact value of global minima, but time complexity increases. Simple. आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण अल्फाची व्हॅल्यू ऑप्टिमम ठेवतो, और इट शुड बी लाईक स्टँडर्ड 0.01. फाईन. बट डीप लर्निंगमध्ये ही अल्फाची व्हॅल्यू स्टँडर्ड नसते, इट शुड बी फ्लेक्झिबल. आपण डीप लर्निंगमध्ये पाहू. ठीक आहे, डीप लर्निंगचा तुला एक पॉईंट शिकवला, लिहून टाकतो सर. होतं हे याच्यात होतं, IMP मध्ये होतं. ठीक आहे. पुढे आणखी Gradient सांगेन, असं आहे आहे. डीप लर्निंगचा आणखी एक पॉईंट पुढे कव्हर होते, सांगेन आल्यानंतर, आहे पुढेच. चालतं सर. सो लिनियर रिग्रेशन मध्ये आपल्याला कॉस्ट फंक्शन कोणतं होतं? MSE, राईट, विच इज कॉल्ड ॲज मीन स्क्वेअर्ड एरर. प्रियंका, फॉर्म्युला आहे ना प्रियंका? आहे सर. हां, MSE फॉर्म्युला y minus yp square divided by n. y minus yp squared. समेशन कुठे गेलं? Summation of y minus yp square divided by n. Okay, so it's MSE which is called as a cost function in linear regression. बट ज्यावेळेस तुम्ही लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये येतास त्यावेळेस तुमचं ना कॉस्ट फंक्शन हे MSE नसून लॉग लॉस आहे. पाहूत लॉग लॉस काय आहे. सो लक्षात असू द्या, लिनियर रिग्रेशनमध्ये कॉस्ट फंक्शन तुमचं MSE असेल, बट लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये कॉस्ट फंक्शन असेल लॉग लॉस, विच इज नथिंग बट द कॉस्ट फंक्शन इन केस ऑफ लॉजिस्टिक रिग्रेशन. ओके, आय होप इट हॅज बीन क्लिअर. पुढे पाहू ते काय आहे कन्सेप्ट. ओके, रिग्रेशनमध्ये बेस्ट फिट लाईन होती आणि तिथं ना सगळं सिम्पल आणि क्लिअर होतं की बेस्ट फिट लाईन इज नथिंग बट द विच पासेस टू द मॅक्झिमम डेटा पॉईंट्स. आता लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये तसं नसेल, तुमच्याकडे ना प्रोबॅबिलिटी असतील दोन. ओके, जसं एक कॉईन पडल्यानंतर ते छापा किंवा काटा होता, म्हणजे हेड किंवा टेल, इट्स लाईक नो प्रोबॅबिलिटी. ओके, सो सेम थिंग की पडायची प्रोबॅबिलिटी काय आहे? एक कॉईन फेकल्यानंतर हेड किंवा टेल 50-50%, राईट, बरोबर आहे ना? येस, राईट. सो सेम थिंग इथं पण ना आपण प्रोबॅबिलिटी डिनोट करणार किंवा रिप्रेझेंट करणार आहोत. सो सेम थिंग यात एकदम ना स्ट्रेट लाईन आली नाही. लेट इट बी, आय विल जस्ट क्लिअर इट. ठीक आहे, सो ही तुमची स्ट्रेट लाईन आहे समजा. ठीक आहे, हा तुमची 0 वाली लाईन आहे समजा, ही स्ट्रेट लाईन आहे. ओके, इकडे इकडे जात असते लाईन, बट फॉरगॉट अबाउट दिस. सो ही तुमची 1 वाली लाईन, हे तुमचा थ्रेशोल्ड असेल जो की 0.5 असेल, इथं मी मेन्शन केले. ही तुमचं 1 असेल जो की एक क्लास 1 म्हणा. ओके, आणि हा क्लास 0 आहे आणि हा दोघांच्या मधला आहे तो थ्रेशोल्ड आहे. क्लिअर? वरचा क्लास 1, खालचा क्लास 2 आहे आणि हा दोघांच्या मधला जो आहे तो थ्रेशोल्ड आहे. ओके,
आता जे काय तुमचं प्रिडिक्शन असेल या दोघांच्यामध्ये प्ले होत राहील किंवा या दोघांच्यामध्ये आकडे येत राहते. आयदर जे काय तुमचं प्रिडिक्शन असेल क्लास 0मध्ये असेल किंवा क्लास 1मध्ये असेल. गॉट इट. सिम्पल. आता कॅल्क्युलेशन देतो. मला सांगा कुठे प्रिडिक्शन्स आहे. हे 0.5 हा आकडा मधला हा तुमचा 1 आहे आणि हा तुमचा 0 क्लास आहे. माझी व्हॅल्यू 0.7 क्लास 1 और क्लास 0. क्लास 1. ओके. व्हॅल्यू 0.2 क्लास 0. 0.727 Class 1. 0.727 बरोबर. नेक्स्ट लास्ट 0.11231 क्लास 0. फाईन. ओके. क्लिअर झाले बऱ्यापैकी. बाकीच्यांना समजलं नाही का सांगता येत नाही. आय एम नॉट शुअर काय प्रॉब्लेम, बट समजून घ्या. समजलं नसेल तर विचारा आणि बोलायचं असेल तर राहू द्या. दिस इज युअर प्रॉब्लेम. सांगा परत एकदा. ओके. अथर्व सांगशील. हो सर सांगतो. सांग. हो. इथं 0.5 ही थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे, म्हणजे मिडल लाईन आहे 0.5. तर सरांनी एक्झाम्पल दिले होते काय 0.727, 0.11. तर मग जे पण 0.5 पेक्षा कमी आहेत ते क्लास 0 मध्ये हे होणार आणि जे पण 0.5 पेक्षा वरती आहेत ते क्लास 1 मध्ये जाणार असं. क्लिअर. सर ठीक आहे. ओके. ही तुमची लाईन असेल. अजून का हे एकच लाईन आहे पण हे मल्टिपल स्प्लिट झाले आहेत. सो फॉरगॉट अबाउट दिस पार्ट. ठीक आहे. ओके. लेट इट बी. बाकीच्या पण डिलीट झाल्या ज्या डिलीट करायच्या नव्हत्या ते पण. ठीक आहे. नाव इट्स ओके. सो हा तुमचा थ्रेशोल्ड असेल 0.5 सॉरी. हा तुमचा 1 क्लास असेल, हा तुमचा 0 क्लास असेल, जो की ना एक्झॅक्ट इथे येतोय. मी असं समजतो की हा तुमचा 0 क्लास आहे. ठीक आहे. इट विल बी 0, इट विल बी 0.5, इट विल बी 1. ओके. सो नाव कमिंग टू द एक्सप्लेनेशन पार्ट. इथं तुमच्या काहीतरी रेंजेस असतील लाईक 1, 2, 3, 4 अप टू ना 10 किंवा काहीतरी नंबर असेल तिथपर्यंत तुमच्या रेंजेस असतील. ओके. एक सिम्पल फंडा 0.5च्या खाली येत असेल तर इट इज 0 क्लास. 0.5च्या पुढे जात असेल तर इट शुड बी कम्स इन अ फर्स्ट क्लास और द 1 क्लास. ओके. सो हे नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे. आता इथं जर हे करत असेल मी आता जे काय व्हॅल्यू इथं येतात त्या व्हॅल्यू तुमच्या 0 क्लासमध्ये येतात आणि वरती जर जात असेल तर त्या व्हॅल्यू तुमच्या फर्स्ट क्लासमध्ये येतात. ओके. हा क्लास 1 असेल, हा क्लास 0 असेल आणि हा तुमचा थ्रेशोल्ड असेल. ओके. आता कोणी म्हणे या व्हॅल्यू इकडे नाही. ओके ठीक आहे. हॅलो सर. हां येस अथर्व. आवाज अडकतोय जरा. आता क्लिअर येतोय की स्टील देर इज प्रॉब्लेम. बाकीच्यांना जरा फ्लक्च्युएट येतोय सर. येतोय. अथर्व चेक कर एक वेळेस नेटवर्क तुझं. हा ठीक आहे चालतंय बघून. ठीक आहे. ओके. सी हा तुमचा थ्रेशोल्ड असेल आणि जे काय पॉईंट असेल इथं सपोज तुमचा 0 पॉईंट समथिंग असेल, 0 पॉईंट समथिंग अगेन 0.4 असेल, हा 0.5 असेल जो तुमचा थ्रेशोल्ड असेल. अगेन समथिंग हॅपन. हे 0.6 असेल, हे 0.7 असेल, 0.8, 0.9 अँड अप टू 1. सो दिस विल बी युअर फर्स्ट क्लास, दिस विल बी युअर 0th क्लास. आय होप इट हॅज बीन क्लिअर. 2 क्लास. आणि जी काय प्रोबॅबिलिटी आहे 70% प्रोबॅबिलिटी आली म्हणजे कोणत्या क्लासमध्ये गेलं. 70% प्रोबॅबिलिटी क्लास पॉईंट 1. बरोबर. क्लास 1 20% प्रोबॅबिलिटी 0. राईट. सो हे असंच काम करतं. ठीक आहे. सो पहा पुढे स्टेट लाईन इक्वेशन आता जस्ट सांगितलं y इज इक्वल्स टू mx प्लस सी. देन हां हे महत्त्वाचं आहे. जसं आपण ॲक्टिवेशन फंक्शन आहे. ही कन्सेप्ट डीप लर्निंगची आहे. अथर्व डीप लर्निंगचे 2 पॉईंट्स होतात आज. सो y इज इक्वल्स टू mx प्लस सी लिनियर रिग्रेशनचं इक्वेशन आहे. आणि ज्यास तुम्ही लॉजिस्टिकमध्ये येतात सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे लॉजिस्टिकमध्ये. बाकीचे पण आहेत प्रिसिजन रिकॉल पण हा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे. इंटरव्ह्यू मे कॅन आस्क व्हॉट इज सिग्मॉइड फंक्शन. ओके. सो सिग्मॉइड फंक्शन इज नथिंग बट p ऑफ y इज इक्वल्स टू 1 डिवाइड बाय 1 प्लस e टू द पॉवर मायनस y. आय एम रिपीटिंग माय पॉईंट. व्हॉट इज सिग्मॉइड फंक्शन असं जर विचारत असेल तर सिग्मॉइड फंक्शनलाच लॉजिस्टिक फंक्शन पण म्हणतात किंवा त्यालाच ॲक्टिवेशन फंक्शन इन डीप लर्निंगमध्ये पण म्हणतात.
इम्पॉर्टंट आहे. डीप लर्निंगमध्ये उद्या क्वेश्चन विचारू शकतात. व्हॉट इज ॲक्टिवेशन फंक्शन इन डीप लर्निंग? सो ॲक्टिवेशन फंक्शन विल बी डीप लर्निंगमध्ये 1/(1+e⁻⁻y) आहे. याला सिग्मॉइड फंक्शन म्हणतात, जे की डीप लर्निंगमध्ये ॲक्टिवेशन फंक्शन म्हणून काम करत. लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये याला सिग्मॉइड फंक्शन किंवा लॉजिस्टिक फंक्शन पण म्हणतात. सो याचा फॉर्म्युला सिम्पल आहे, P of y is equals to 1/(1+e⁻⁻y). आता y इज नथिंग बट काय असेल? y इज नथिंग बट y इज इक्वल्स टू mx+c. हा ओके. ते तुमचा y असेल आणि मायनसला मायनस अगोदर 1/(1+e⁻⁻y). 1/(1+e⁻⁻y). मायनस y इज नथिंग बट हे वाली टर्म तुमचे. ह्याला 3 नाव आहेत अब कंप्लीट टर्म. It's also called as logistic function, it's also called as sigmoid function, it's also called as activation function in deep learning. Got it? हे तर मी ऑलरेडी मेन्शन केले. आय होप इट हॅज बीन क्लिअर. ओके, देन इथं वरती जी स्ट्रेट लाईन दाखवली होती, आता ही थोडी चेंज होते लॉजिस्टिकमध्ये. ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी, क्लिअर करण्यासाठी दाखवलं होतं. बट ॲक्च्युअलमध्ये इट्स नॉट अ स्ट्रेट लाईन. ओके, इट्स ॲक्च्युअल एस शेप कर्व. तुमची स्ट्रेट लाईन नसेल, ते एस शेप कर्व असेल. ठीक आहे, हे स्ट्रेट लाईन येत नाही, बट जस्ट ॲज अ स्ट्रेट लाईन आहे. हे तुमचं हे असं थोडंसं ना, हे असं कर्व असेल, एस शेप कर्व. क्लिअर? एस शेप ग्राफ मी इथं म्हटलं. ओके, सो अशा गोष्टी तुम्हाला भेटत जातील. इथे तुमचे ना डेटा पॉईंट्स काहीतरी असतील की तो कोणत्या क्लासमध्ये जाणार हे डिफाईन करणार. इंटरव्ह्यू में क्या नास की स्ट्रेट लाईन असते लॉजिस्टिकमध्ये की इट्स एस शेप कर्व, तर ऑब्वियसली स्ट्रेट लाईन लिनियर रिग्रेशनमध्ये असेल, लॉजिस्टिकमध्ये एस शेप असेल. इट्स इंडिकेट द प्रोबॅबिलिटी की त्याने कोणत्या क्लासमध्ये जावं. ठीक आहे, याला आपण जसं लिनियरमध्ये बेस्ट फिट लाईन म्हणतो ना, तसंच याला बेस्ट फिट कर्व म्हणतात लॉजिस्टिकमध्ये. यामध्ये जे काय आहे कॉस्ट फंक्शन, ते MSC पाहिलं होतं आपण लिनियरमध्ये, राईट? MSC इज कॉस्ट फंक्शन इन केस ऑफ लिनियर रिग्रेशन. बट ज्यावेळेस तुम्ही लॉजिस्टिक रिग्रेशन येतात, तुमचं जे काय असेल कॉस्ट फंक्शन, इट्स नथिंग बट लॉग लॉस फंक्शन. आपली अट काय होती लिनियर रिग्रेशनमध्ये? कॉस्ट फंक्शन शुड बी मिनिमम और मॅक्सिमम? मिनिमम, राईट. एरर जो आहे तो मिनिमम पाहिजे होता. or we can say cost function should be the minimum. MSC obviously is error, so it should be minimum. So same thing happens. Log loss पण कसा पाहिजे आपल्याला? मिनिमम. Log loss should be also minimum. Okay, so lowest value पाहिजे log loss ची. सो त्याच केसमध्ये आपल्याला बेस्ट फिट लाईन मिळते या केसमध्ये MSC मध्ये, आणि बेस्ट फिट कर्व या केसमध्ये मिळेल जर एरर मिनिमम असेल आणि ॲक्युरसी जास्त असेल तर. गेटिंग माय पॉईंट? येस सर. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे सिग्मॉइडचा, जो मगाशी मी सांगितलं होता. परत इथं मी ऑलरेडी ॲड केलं आहे. बट अपार्ट फ्रॉम दिस, रेंज ऑफ सिग्मॉइड फंक्शन इज ऑलवेज व्हॅरी फ्रॉम 0 to 1. इथं मी ॲड केलं आहे 0 to 1 इथं आहे. ठीक आहे, आणखी एक गोष्ट डीप लर्निंगची आहे, जे स्टार्टिंगला म्हणून सांगतो. जिथे ना तुमचं बायनरी ॲक्टिवेशन फंक्शन असेल, त्या केसमध्ये तुम्ही सिग्मॉइडला जातात किंवा tan Hला पण जातात. ओके, but sigmoid always give probability between 0 to 1. It's no probabilistic value. Okay, probabilistic activation function असं म्हटलं तरी indirectly चालते, but it always give the probabilistic value in between 0 to 1. Okay, so that's why in majority cases you will use sigmoid function in binary classification problem. You can also go for tan H. Okay, but reason is that त्याचं जे काय आउटपुट आहे it always comes in -1 or +1 form. ओके, जे की तुम्हाला -1 आणि +1 नंतर तुम्हाला 0 आणि 1 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, सो अगेन तुमचे ना एफर्ट वाढतील यामध्ये, प्लस अगेन इट्स टाईम कन्झ्युमिंग. ओके, तुम्हाला नंतर आणखी चेंज करत बसावं लागेल -1 +1 0 आणि 1 मध्ये. सो टू अवॉइड दॅट, टू ओव्हरकम फ्रॉम दिस ड्रॉबॅक in binary classification type problem in deep learning, we will go with a sigmoid activation function, which is a binary classification function. Okay, if there is a problem of multi-class classification, you can go for the softmax. सॉफ्टमॅक्स नावाचं एक मल्टीक्लास क्लासिफिकेशन आहे, ते पण जातात. ओके, आणखी एक डीप लर्निंगमध्ये आहे, ज्यामध्ये ना ज्यावेळेस तुमचे जे काही हिडन लेअर आहेत, ओके, ते 40पेक्षा जास्त असेल ना, तर त्या केसमध्ये तुम्ही ते फंक्शन वापरतात. आणि ते ना कॉम्प्लेक्सिटी जिथं असेल ना ज्या सिनॅरिओमध्ये, तशा सिनॅरिओसोबत डील करण्यासाठी ते ॲक्टिवेशन फंक्शन वापरतात, सच ॲज न्यू बॅक्टेरिया व्हॅरियंट ॲनालिसिस,
DNA अनालिसिस, अशा केसेसमध्ये त्या टाईपचं ॲक्टिवेशन फंक्शन वापरतात. सॉफ्ट मॅथ्स इज मल्टी क्लास क्लासिफिकेशन ॲक्टिवेशन फंक्शन आहे. मल्टी क्लास क्लासिफिकेशन सिम्पल. ठीक आहे, भरपूर काय डीप लर्निंगचं सांगून गेलो. फाईन. यामध्ये काय डाऊट वरचं सर. नाही ना? नाही. ओके, कम टू द ज्युपिटर. ओके, एक्सपोनेन्शियल. आता जे काय तुम्ही ॲक्टिवेशन फंक्शन पाहिलं ना, ते वालं 1 / 1 + e to the power -y इज नथिंग बट एक्सपोनेन्शियल. एवढं तर माहिती आहे, मॅथमध्ये शिकला असाल, बरोबर ना? हो. ठीक आहे. सो 1 / 1 + e to the power -y. सो y ची व्हॅल्यू तर मी 50 असाइन केली. ओके, सो सेम थिंग हिअर 1 / 1 + exponential, that's why n into exponential, because we are dealing with the numpy. So np dot exponential आणि y ची व्हॅल्यू -y आहे, सो इट विल बी y ची व्हॅल्यू -50 असेल. y इज नथिंग बट काय आहे? डिपेंडेंट, डिपेंडंट. राईट. सो ज्यावेळेस y ची व्हॅल्यू ना 50 असेल, त्यावेळेस जे काय आहे तुमचं सिग्मॉइड फंक्शन किंवा जी काय प्रोबॅबिलिटी असेल ती तुमची p ऑफ y इट शुड बी 1.0, 100%. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू 4 असेल, -4 किंवा 4, त्या केसमध्ये इट शुड बी 98%. गॉट इट? यस. हे तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून रन करू शकतात, काय अडचण नाही. आणि पण हे असे सिम्पल मॅथमॅटिक्स कोणी विचारत नाही, तुम्हाला क्लिअर व्हावे कॅल्क्युलेशन म्हणून मी ॲड केलं आहे. फाईन. देन क्लास 1 डेटा पॉईंट्स. इकडे ठीक आहे, हे आता जस्ट कवर केलेलं आहे. ओके, मला सांगा, एक सिम्पल प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेतो. एक जर मी कॉईन फेकला तर हेड पडायची, हेड वरचा जे छापा म्हणतात तो, जे असं मला मराठी माहीत नाही तेवढं, हेड पडायची प्रोबॅबिलिटी ना 0.7 आहे. ओके, तर टेल पडायची प्रोबॅबिलिटी किती असेल? मेघा, एक मी जर कॉईन फेकला तर हेड पडायची प्रोबॅबिलिटी 0.7 आहे, तर टेल पडायची प्रोबॅबिलिटी काय असेल? प्रियंका? 0.3. 0.3. कोण म्हटलं मला माहित नाही, पण बरोबर आहे. कोण? मी म्हणलं सर. ठीक आहे. सो रिझन इज दॅट की हे कसं कॅल्क्युलेट केलं जाते. सी, दोन जे इव्हेंट आहेत तुमचे, एक की म्हणजे हेड आणि टेल. ओके, आपण कंप्लीट प्रोबॅबिलिटी म्हणजे काय म्हणतो? सी, क्लास 1 मध्ये जायची प्रोबॅबिलिटी 50%, क्लास 0 मध्ये जायची प्रोबॅबिलिटी 50-50, म्हणजे यात 50 यात 50, म्हणजे 1 झालं, म्हणजे 100% प्रोबॅबिलिटी. दोन इव्हेंटची मिळून जर प्रोबॅबिलिटी जर तुमची 100% येते, ओके, तर त्यामध्ये दोघांचं आन्सर मिळून तुम्हाला 100% प्रोबॅबिलिटी पाहिजे, व्हॉट एव्हर इट वुड बी. सो मी सांगितलं फर्स्ट इव्हेंटची माझी प्रोबॅबिलिटी 0.7 आहे. ओके, सो ऑब्वियसली 1 - 0.7 इज इक्वल्स टू 0.3. सो दुसऱ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 30% और 0.3%, सॉरी 0.3 म्हणजे 30%. गॉट इट? कसं काम करते प्रोबॅबिलिटी? सर. यस. सो सिम्पल. हो सर. अगेन इथं प्रोबॅबिलिटी ऑफ 0.7%. अगेन इट विल बी नो तुमचा 0 क्लास, फर्स्ट क्लास, 1 क्लास जे असेल ते. ठीक आहे, हा तुमचा सिग्मॉइड कर्व. ओके, हा परफेक्ट कर्व नाही बट समजून घ्या. ठीक आहे, लिटिल बिट. हा तुमचा सिग्मॉइड कर्व असेल, जो की एस शेप कर्व आपण म्हणतात. हा इथून पास केला असेल. ओके, हा तुमचा फर्स्ट क्लास, हा तुमचा 0 क्लास. ओके, सो बाय डिफॉल्ट थ्रेशोल्ड विल बी 0.5 असेल. ओके, सपोज एखाद्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणजे क्लास 1 मध्ये जायची प्रोबॅबिलिटी, तो डेटा पॉईंट जर 0.7% आहे, हा वाला हा. ओके, जर क्लास 1 मध्ये जायची प्रोबॅबिलिटी 0.7% आहे, तर क्लास 0 मध्ये जायची प्रोबॅबिलिटी त्याची किती असेल? 0.3. ओके, 0.3%, म्हणजे भरपूर कमी प्रोबॅबिलिटी आहे, राईट? बरोबर ना? यस. हां. ओके, त्यानंतर सपोज हेच आहे दोन्ही क्लासचे, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 0, प्रोबॅबिलिटी क्लास 1 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ क्लास 0 अँड प्रोबॅबिलिटी ऑफ क्लास 1 इज 100% फॉर 1. देन इथे या. ठीक आहे, तेच कर्व आहे, ते सगळं काय चेंज नाही यामध्ये. ओके, हा तुमचा एस शेप कर्व आहे. ठीक आहे,
हा क्लास आणि हा क्लास 0 आहे, सॉरी हा क्लास 1 आणि हा क्लास 0 आहे. ओके, सो हे तर तुम्हाला माहीत झालं की नो इच क्लास प्रोव्हाइडेड द प्रोबॅबिलिटी ऑफ आउटपुट. प्रोबॅबिलिटीना तो डेटा पॉईंट कुठं लाईज होणार आहे ह्याची प्रोबॅबिलिटी द्यायचं काम हे करतात क्लास 1 आणि क्लास 2. तो डेटा पॉईंट आहे तर 0-1मध्ये जाईल की 1मध्ये जाईल याचं काम द्यायचं ते करतात. ओके, कधी कधी काय होते माहिती आहे, हे एस शेप जे कर्व आहे ते ऑलवेज ना असं एकदम स्ट्रेट म्हणजे जसं पाहिजे तसं एकदम परफेक्ट शेपमध्ये काम करत नाही. समटाईम्स एस शेप कर्व, आता ठीक आहे हे परफेक्ट आहे असं समजा एस शेप कर्व, पण कधी कधी काय होते माहिती आहे, एस शेप कर्व आहे त्याचा शेप ना बिघडतोय, एकदम परफेक्ट एस शेप कर्वमध्ये येत नाही, त्याचा थोडासा काहीतरी शेप ना इकडे इकडे होतोय. समजा जुना दिलेला शेप आहे तो एकदम परफेक्ट आहे आणि दुसरा काढलेला शेप आहे तो असा काहीतरी विचित्र आला आहे. ठीक आहे, ओके. सो रिझन इज दॅट की हा शेप का एकदम परफेक्ट येत नाही, इट जस्ट बिकॉज इफ आउटलायर. सो आउटलायरमुळं किंवा ड्यू टू द इम्पॅक्ट ऑफ आउटलेअर एस शेपचा जो काय कर्वचा शेप आहे तो परफेक्ट एसमध्ये राहत नाही, इट कॅन चेंज, इट कॅन व्हॅरी. ओके, सो दॅट इज द रिझन की आउटलायरच्या इम्पॅक्टमुळं एस शेपचा जो शेप आय मीन जो काय कर्वचा शेप आहे तो एकदम परफेक्ट शेपमध्ये येत नाही. देअर आर सम व्हॅरिएशन इन द शेप ऑफ कर्व. क्लिअर. आता येतो यावरती जे काय तुमचं हे होतं ना, हे जस्ट मी रिसेंटली कव्हर केलं की शेप ना कधी त्याचं इकडचं तिकडं होतं. रिझन इज दॅट की पर्सेंट्स ऑफ आउटलायर, रेंज 0 to 1 आपण जस्ट डिस्कस केलं. त्यानंतर ओके आय थिंक वरती कुठेतरी झालं असेल, नो वरीज. ओके, सो ह्याचा मिनिंग सांगतो एक एक टर्म का आहे. सो वाय इज नथिंग बट डिपेंडंट वाय इज नथिंग बट डिपेंडंट व्हॅरिएबल. ओके, बट आता आपण काय करतो, वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी हे यूज करतो, प्लस कॅल्क्युलेटिंग द प्रोबॅबिलिटी ऑफ वाय. जे काही तुमचा टार्गेट कॉलम आहे ना त्याची मी प्रोबॅबिलिटी दाखवतो इथं. सो दॅट्स वाय इज इयर ॲक्च्युअल व्हॅल्यू जी काय असेल ती, पी इज नथिंग बट युअर प्रोबॅबिलिस्टिक व्हॅल्यू अँड एन इज नथिंग बट द डेटा पॉईंट्स. ओके, या टर्ममध्ये सांगायचं असेल तर हे तुमचा वाय जे आहे ते आहे, हा प्रोबॅबिलिटी ऑफ वाय असेल. ओके, 1 हे आकडे आहे त्यामध्ये काय लॉजिक नाही, एक्सपोनेन्शियल टर्म आहे आणि तुमचा वाय इज इक्वल्स टू एम एक्स प्लस सी. ठीक आहे, सो हे सिग्मॉइड ॲक्टिवेशन फंक्शन और याला लॉजिस्टिक फंक्शन. क्लिअर. येस सर. एनी डाऊट, एनी क्वेश्चन आजच्या पोर्शनमध्ये? नो डाऊट, नो क्वेश्चन. ओके, सो आय थिंक हे आजच्या लेक्चरला इनफ आहे. मी जे काय किंवा हे सांगतो लास्ट टर्म आहे, सिम्पल क्विक होऊन जाईल, यामध्ये जास्त टाईम नाही लागणार. ओके, सो एम एस सीचा फॉर्म्युला आपण पाहिला, ज्याला आपण समेशन ऑफ वाय ए मायनस वाय पीचा स्क्वेअर डिवाइड बाय एन म्हणतो. इट्स नथिंग बट एम एस सी और कॉस्ट फंक्शन इन लिनियर रिग्रेशन. मग अशी मी सांगितलं की लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये जे काय कॉस्ट फंक्शन आहे तुमचं लॉग लॉस असेल. ओके, सो कॉस्ट फंक्शन इज नथिंग बट एरर, एम एस सी इज ऑल्सो नथिंग बट द एरर. सो लॉग लॉस इज नथिंग बट अगेन एरर, लॉग लॉस हा पण एरर आहे. ओके, सो याचा फॉर्म्युला आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, इंटरव्ह्यूवर मे कॅन आस्क और डेफिनेटली आस्क. ओके, सो फॉर्म्युला विल बी -1 डिवाइड बाय n summation of n I is equals to 1 in round I mean in square bracket yi into log of pi plus 1 minus yi into log of 1 minus pi. ही जी टर्म आहे ना, हीच टर्म जशाच तशी इकडे घेतली, फक्त यामध्ये ना 1 मायनस सुरुवातीला लावले, फक्त y आणि p अगोदर फक्त 1 मायनस लावले, रिमेनिंग एव्हरीथिंग इज सेम. ठीक आहे, हीच टर्म जशाच तशी इकडे लावली, फक्त y आणि p च्या अगोदर 1 मायनस लावले. क्लिअर. येस. सो ही आहे ती एकाची प्रोबॅबिलिटी आहे, हा वाली पी ऑफ वाय, आणि ही आहे ती दुसऱ्याची प्रोबॅबिलिटी आहे. मी रेज करतो आणि तुम्हाला क्लिअरली दिसून जाईल. जस्ट अ मोमेंट. ओके, सो वायची जी काय व्हॅल्यू असेल इट शुड बी आयदर 0 और 1 नसेल, कारण वाय इज नथिंग बट आपण प्रोबॅबिलिटी इंडिकेट करतो टार्गेट कॉलमची. सो इट शुड बी आयदर 0 और 1 असेल. देन पी इज नथिंग बट द प्रोबॅबिलिटी, वाय 0 और 1 नसेल, वायलाच आपण ॲक्च्युअल व्हॅल्यू पण म्हणतो. इट शुड बी आयदर 0 और 1 नसेल. पी इज नथिंग बट द प्रोबॅबिलिटी जी अगेन वॅरीज फ्रॉम 0 to 1.
एन इज नथिंग बट द नंबर ऑफ डेटा पॉईंट्स. हे जे आकडे वगैरे तुम्हाला लिहिलेले दिसतात त्याचा मिनिंग खाली हा आहे. आय मीन हे जे कॅप लेटर्स दिसतात वाय इज नथिंग बट ॲक्च्युअल व्हॅल्यू, Y1 P is nothing but the probability. Okay, N is nothing but the total number of samples or data points. Same things happen for others. ठीक आहे. सो हे होतं लॉग लॉस. सपोज वायची व्हॅल्यू जर तुम्ही 1 पुटअप करत असाल यामध्ये कम्प्लीट टर्ममध्ये. ओके, वेन वाय इज इक्वल्स टू 1 म्हणजे जिथं वाय आहे तिथं 1 घातला. ओके, सो जे काय आउटपुट असेल ते असं असेल याचं. इथं मी 1 पुटअप केला, इथं मी 1 पुटअप केला कारण y इक्वल्स टू 1 म्हणतोय. सो आन्सर विल बी समथिंग लाईक दिस. जर सॉल्व केलं तुम्ही हे क्वेश्चन तर आन्सर येते 1 इंटू लॉग ऑफ पी आय इज नथिंग बट जे असेल ते असेल. ओके, आणि 1 मायनस इथं किती आहे 1 ॲड केला, इट शुड बी 0 राईट. सो 0 इंटू लॉग ऑफ पी आय म्हणजे राहिली टर्म कोणती 0 इंटू एनी टर्म काय होते 0च ना. हो. आणि हे तुमचं 1 इंटू लॉग ऑफ पी आय इज नथिंग बट लॉग ऑफ पी आय. कोणत्या संख्येला 1 न गुणलं असतं ती संख्याच इथे परत रिटर्न माहिती आहे ना. 2 गुणिले 2, 3 गुणिले 2, 3, 4 गुणिले 1, सॉरी 2 गुणिले 1, 3 गुणिले 1 किंवा 4 गुणिले 1. ज्या आकड्यानं तुम्ही 1ला मल्टिप्लाय कराल तेच आकडा आउटपुटमध्ये भेटतोय. सो 1 इंटू लॉग ऑफ पी आय इज नथिंग बट लॉग ऑफ पी आय राईट. आणि तर कोणत्याही संख्येला 0 न मल्टिप्लाय केलं असतं आउटपुट किंवा रिटर्न 0च भेटते, बरोबर ना. सो हे सिम्पल मॅथमॅटिक्स वापरून हे तुम्हाला आन्सर भेटून जाईल लॉग ऑफ पी आय. गॉट इट. हे क्लास 1साठी. ओके, कारण मी तर y इज इक्वल्स टू 1 असं सांगितलं. वेन आय एम पासिंग y इज इक्वल्स टू 0 इन दिस केस आय विल गेट आन्सर. या केसमध्ये 0 इंटू लॉग ऑफ पी आय कोणत्या संख्येला 0 न गुणलं असतात ती संख्या 0 भेटते राईट. सो हे टर्म कटली इथं. 1 मायनस 0 किती 1 मधनं 0 गेलं किती 1. आणि कोणत्याही संख्येला 1 न किंवा कशाला 1 न आय मीन गुणलं असतात ती संख्या रिटर्न भेटते. सो आन्सर विल बी सेम लॉग ऑफ 1 मायनस पी आय. So when I put y is equals to 0, I will get this value for class 0. When I put log of 1, I mean class is equals to 0. No, forgot it. When I put y is equals to 1, I will get this value. Okay. मी ज्यावेळेस y is equals to 0 put up करतोय त्यावेळेस मला हे आउटपुट भेटते और ते रिटर्न भेटते. क्लिअर. येस. ओके, सो बस हेच होतं. आणि याचे मी समरी दिले की मी ज्यावेळेस ना 1 पुटअप करतो त्यावेळेस काय भेटतं आणि 0 पुटअप करतो त्यावेळेस आन्सर काय भेटतं. Clear? Yes. So yeah, that's all for today, and tomorrow we'll see logistic regression पाहणार आहोत. आणि पण की थोडं डीप डाईव्ह होईल लॉजिस्टिक मध्येच. ठीक आहे सर. आय थिंक हे यामध्ये झालं एवढंच होतं या फाईलमध्ये. नाही, आणखी आहे उद्या पाहू. ओके, राहिलेला आहे काय उद्या पार्ट. सो आपण बाकीचा राहिलेला पार्ट उद्या पाहू. हां, इथपर्यंत झालेलं आहे तुमचं. ठीक आहे, 5 पेज 6 इथं आहे. ओके, या पेजवरती 11 पेजवरती आहे थोडंफार जे मॅथमॅटिकल फॉर्म्युला आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या कन्फ्युजन मॅट्रिक्स वगैरे आपण उद्या पाहणार आहोत. ठीक आहे, चालेल. येस. ठीक आहे. सो एनी डाऊट, एनी क्वेश्चन्स टिल द पार्ट or till this part? No. Sir. Okay, then we'll stop here and see you on tomorrow at the same timing. Fine? Yes, sir. Okay, fine. Yes, sir.